नमस्कार मित्रांनो BMC अंतर्गत सिटी इंजिनियर या पदासाठी मित्रांनो भरती निघालेली होती। तर मित्रांनो या भरतीचं जे परीक्षेचं वेळापत्रक आहे ते डिक्लेअर झालेलं आहे। आता हे डिक्लेअर झालं तर तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी लिंक पण दिलेली होती। पण मित्रांनो हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकला होता ओके, आणि तो टाकल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन करावं लागतं। पण इथे लॉग इनच होत नाही, खूप मुलांना प्रॉब्लेम होत आहे, इनव्हॅलिड असं दाखवत आहे। तर आता मित्रांनो पुढे काय करायचं ते माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर मित्रांनो इथे जी पोस्ट दिलेली आहे दुय्यम अभियंता यांत्रिक व विद्युत ओके, तर याची एक्झाम 9 तारखेला होणार आहे। तर या एक्झामचे मित्रांनो जे हॉल तिकीट आहे ते डाउनलोड व्हायला पाहिजे, पण त्यांचे सुद्धा डाउनलोड होत नाही ओके। तर मित्रांनो तुम्हाला आता इथे काय करायचं, तुम्हाला याचे जे नोटिफिकेशन आहे ओके ते नोटिफिकेशन ओपन करायचं आहे। आणि इथे तुम्हाला इकॉनॉमिकच्या पेज नंबरवरती हेल्पलाईन नंबर दिलेला आहे ओके, त्या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे। मित्रांनो या नंबरवरती मी कॉल केला होता ओके, तर त्यांनी असं सांगितलं की ज्यांची एक्झाम 9 तारखेला होणार आहे तर त्यांचे सध्या हॉल तिकीट डाउनलोड होतील, आणि ज्यांची एक्झाम 9 तारखेच्या नंतर आहे ओके, तर त्यांनी एक्झामच्या 7-8 दिवस आधी जे आहे ते हॉल तिकीट डाउनलोड करून बघायचं आहे, असं त्यांनी मला सांगितलं होतं। तर मित्रांनो तुम्हाला जर अजूनही इनव्हॅलिडचा प्रॉब्लेम येत असेल ओके, तर तुम्हाला इथे कॉल करायचा आहे आणि संपूर्ण प्रॉब्लेम तुम्हाला त्यांना सांगायचा ओके। तुमचा ID त्यांना सांगून तुम्ही तुमचं हॉल तिकीट जे ते तुम्हाला काढून घ्यायचं आहे ओके। तर तुमच्याकडे मित्रांनो अजूनही 2 दिवस आहेत ओके, तर तुम्ही जे आहे ते तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्या। या नंबरवरती कॉल केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जर त्यांच्यासोबत जर बोलायचं असेल ओके, तर तुम्हाला तिथे 9 नंबर हा डायल करावा लागतो ओके। तर हा पॉईंट लक्षात ठेवा, कारण मित्रांनो मी जेव्हा कॉल केला होता ओके तेव्हा तिथे 9 नंबर डायल करावा लागला होता। तर हा पॉईंट लक्षात ठेवा, तरच मित्रांनो त्यांना जो तुम्हाला कॉल लागेल ओके, तर तुम्हाला त्यांच्यासोबत बोलता येईल आणि तुम्हाला तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला सांगता येईल ओके। तर हा पॉईंट लक्षात ठेवा। तर आय होप मित्रांनो तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित समजली असेल। तर महत्त्वाचं असं हे अपडेट होतं या भरती संदर्भात। तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद।